दृश्य अवघ्या देशाने पाहिली. तो आला आणि त्याने सर्वांना जिंकलं. तो आहे सर्वांचा आवडता रजनीकांत. शिवाजीराव गायकवाड पद्मविभूषण. 3 तपांपेक्षा जास्त या कलाकाराने कलेची सेवा केली आहे. सेवा काय, कलेची मनोभावे पूजा केली आहे. देशविदेशातल्या लाखो करोडो रसिकांसाठी, त्यांना हसवण्यासाठी, त्यांचं मनोरंजन करण्यासाठी, फक्त आपल्या फॅन्ससाठी त्याने आयुष्य वेचलं. सलग 40 वर्ष चित्रपट सृष्टीची सेवा केल्याबद्दल रजनीकांतला पद्मविभूषण या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. 2010 मध्ये रजनीकांतला पद्मभूषण हा पुरस्कार देखील देण्यात आला होता. 1975 साली रजनीकांतने पहिल्यांदा चित्रपटात काम करायला सुरुवात केली. यानंतरचा रजनीचा प्रवास हा थक्क करणारा आहे. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र, कमल हसन, राजेश खन्ना, शशी कपूर, विनोद खन्ना यांसारखे अनेक दिग्गज कलाकार जेव्हा बॉलिवूडमध्ये यशाचं शिखर सर करत होते, यशाच्या उत्तुंग शिखरावर होते, बॉलिवूडचे सम्राट म्हणून ओळखले जायचे, तेव्हा रजनीकांतने आपलं एक वेगळं विश्व बनवलं. हिंदी चित्रपट सृष्टीत एक वेगळं स्थान निर्माण केलं. रजनीचा खरा प्रवास सुरू झाला तामिळ फिल्म इंडस्ट्रीतून, पण बॉलिवूडमध्ये दिग्गज कलाकारांच्या पंक्तीत रजनीने थोड्याच वेळात स्थान मिळवलं. बॉलिवूड असो व टॉलिवूड, तो सम्राट आहे. हिंदी आणि तामिळ चित्रपट सृष्टीवर त्यांनी गेली 4 दशकं अधिराज्य गाजवलं. तो सुपरस्टार आहे, तो सुपर हिरो आहे, तो रजनी आहे. रजनीकांत सुपरस्टार, साऊथचा सुपर हिरो, चाहत्यांसाठी द बॉस, सिनेसृष्टीसाठी सुपरस्टार, तामिळनाडूसाठी तलैवर उर्फ स्टाईल किंग. होय, तोच तुमचा आणि आमचा आवडता शिवाजीराव गायकवाड उर्फ रजनीकांत. टॉलिवूड असो या बॉलिवूड, रजनीकांतचे करोडो फॅन्स त्याची देवासारखी पूजा करतात. दक्षिण भारतात तर रजनीकांत म्हणजे देवाचं दुसरं रूपच. देश विदेशातील हेच त्याचे फॅन्स त्याला लाडाने रजनी अशी हाक मारतात. रजनीकांत हा फक्त टॉलिवूडचा नाही तर बॉलिवूडचाही सुपरस्टार आहे. दक्षिण भारतात तर लोक त्याला डोक्यावर चढवतात. पण एवढंच नाही, त्याची पॉप्युलॅरिटी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात घराघरात पोचलेला हा स्टार आहे आणि म्हणूनच रजनीकांत आहे चित्रपट सृष्टीतला खरा खुरा स्टार. रजनीकांत टॉलिवूडचा सुपरस्टार आहे, पण हा सुपरस्टार मूळचा मराठी आहे. रजनीकांतचं खरं नाव शिवाजीराव गायकवाड. या सुपरस्टारचा जन्म 12 डिसेंबर 1950 ला एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. आई घरीच असायची, तर वडील पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. मराठी साम्राज्याचे स्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आई वडिलांनी आपल्या मुलाचं नाव शिवाजी ठेवलं. रजनीकांतचं नातं महाराष्ट्राशी फक्त नावाने जोडलेलं नाही. रजनीकांतचं कुटुंब मूळचं पुण्यातल्या जेजुरीचं, पण बंगळुरूला स्थायिक झालेलं. कोल्हापूरमध्ये राहिलेल्या रजनीकांतची आई त्याच्या वयाच्या 5व्याच वर्षी गेली. 9व्या वर्षी तो कुटुंबासह कर्नाटकला गेला. पोटा पाण्यासाठी पडेल ते काम करू लागला. पोटासाठी तो सुतारकाम शिकला आणि रंधा मारायलाही शिकला. त्यातून मिळणारे पैसे घर चालवायला कमी पडतात म्हणून त्याने हमाली देखील केली आणि सरतेशेवटी कर्नाटक सरकारच्या ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेसमध्ये कंडक्टर म्हणून तो नोकरीला लागला. पगार होता 750 रुपये. बस कंडक्टर म्हणून रजनीकांतचा प्रवास सुरू झाला. त्या काळातही तो कन्नड नाटकांमध्ये भाग घ्यायचा. नाटककार टोपी मुन्नीयप्पा यांनी रजनीकांतला एका नाटकात दुर्योधनाचा रोल दिला. सर्वांना त्याचं काम आवडलंही. राज बहादूर नावाच्या एका मित्रानं त्यांना मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकण्याचा सल्ला दिला. मी पैसे देईन शिक्षणाचे, पण तुझ्या कलेचं चीज होऊ दे, असं ऐकून रजनीकांतने तो मार्ग स्वीकारला. के भालचंद्र या मोठ्या दिग्दर्शकाने रजनीकांतचा अभिनय पाहिला आणि त्याला तामिळ शिक, पुढे जाशील असं म्हटलं. हेच खरं ठरलं. 1975 मध्ये
अपूर्व रांगल या तामिळ चित्रपटानेच शिवाजीचा रजनीकांत केला। त्या सिनेमातील छोट्याशा रोलने रजनीकांत लोकांसमोर आला। मुळात अपूर्व रांगल कधी आला आणि कधी गेला हे चित्रपटगृहांच्या कर्मचाऱ्यांनाही कळलं नसेल। तो यशस्वी झाला असता तर रजनीकांतला त्याचा फायदा होण्याची सुतराम शक्यता नव्हती। खडतर आयुष्याचे चटके सहन करत असलेल्या रजनीकांतना त्यांच्या कारकिर्दीच्या आरंभी बॅड पॅचचा सामना करावा लागला। सुरुवातीला त्यांच्या वाटेला केवळ खलनायकांच्याच भूमिका आल्या। मुंडू मुडिच्चू, गायत्री, 16 वयतीनिले अशा अनेक चित्रपटातून त्याने खलनायकाच्या भूमिका निभावल्या। अखेरीस ज्या संधीची रजनीकांत वाट पाहत होता ती चालून आली। भुवन ओरू केल्विकुरी या चित्रपटानं रजनीकांतला खऱ्या अर्थाने नायक केलं। त्यानंतर 1979 साली आलेल्या भैरवी या चित्रपटानं रजनीकांतला सुपरस्टार हे बिरुद चिकटवलं। रजनीकांतचा सुरू झालेला हा प्रवास इथून पुढे थांबलाच नाही। अपूर्व रागंगलमध्ये त्यांची 5 ते 10 मिनिटाची अशी काहीतरी भूमिका आहे, त्याला फार म्हणजे वाव नव्हता। त्याच्यानंतर आणखी एक त्यांनी चित्रपट केला, मात्र तिसरा जो त्यांचा चित्रपट आहे मुळ्ळूम मलरूम, हा चित्रपट याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांचं नाव रजनीकांत असं आलं, कारण बालचंदर यांनी काम करताना त्यांना म्हणलं की तुमचं शिवाजीराव गायकवाड हे नाव चालणार नाही। आणि त्याच वेळेस शिवाजी गणेशन यांचा अभिनय असलेला बॅरिस्टर रजनीकांत हा चित्रपट खूप जोरात चाललेला होता, मग त्याच्यावरून यांना रजनीकांत हे नाव देण्यात आलं। SP मुथुरमन यांनी रजनीला वेगळंच रूप दिलं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या 25 चित्रपटांनी रजनीकांतला उत्कृष्ट कलाकाराचा दर्जा मिळवून दिला। यापैकी 1980 साली आलेल्या बिल्लाने रजनीकांतला अफाट यश मिळवून दिलं। हा रजनीकांतच्या कारकिर्दीतला एक मोठा माइलस्टोन मानला जातो। शिवाजी गणेशन आणि MG रामचंद्रन यांच्यासारखे जुने अभिनेते काहीसे निवृत्त झाल्याने तरुण रजनीला रान मोकळं होतं। 1980 साली आलेल्या बिल्ला या चित्रपटाला अफाट यश मिळालं आणि हा चित्रपट रजनीकांत यांच्या करिअरमध्ये एक मोठा माइलस्टोन ठरला। शिवाजी गणेशन आणि MG रामचंद्रन यांच्यासारखे ॲक्टर काहीसे निवृत्त होत असल्या कारणामुळे रजनीकांत याला रान मोकळं होतं। रजनीकांत यांच्या चित्रपटाने फक्त पुरस्कारच कमावले नाहीत तर घवघवीत पैसा देखील कमावला। मात्र यानंतर रजनीकांत यांच्या आयुष्यामध्ये एक आणखीन बॅड पॅच आला, तो म्हणजे त्यांचा बाबा नावाचा चित्रपट बॉक्स ऑफिसवरती तुफान पडला आणि या चित्रपटामुळे त्यांनी जी कमाई केली होती आयुष्यभराची ती लोकांनी एका रात्रीतच नाबराबर ठरवली।